नमस्कार. हे पाहत आहे ना, मी करडईची ही भाजी बनवलेली आहे. याच्यामध्ये भरपूर प्रमाणात असे गुणधर्म आहेत. म्हणजे आयुर्वेदामध्ये तर ही खूप अशी पौष्टिक भाजी मानली जाते आणि ही खाल्ल्याने आपल्या शरीराला काय-काय फायदे मिळतात त्याची भरपूर अशी माहिती मी दिलेली आहे. तर व्हिडिओला स्किप नका करू, पूर्ण बघा आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही भाजी मी कशी बनवली याच्याबद्दल पण कमेंटद्वारे कळवा. तर आता आपण पाहूयात. हे बघा, मी करडईची एक जुडी घेतलेली, ही छान अशी निवडून घेतलेली पहा आणि आपण मस्त असे स्वच्छ पाण्याने धुवून पण घेतलेली आहे. आता आपल्याला ही बारीक-बारीक अशी कापून घ्यायची आहे. आणि आता थंडीच्या दिवसात ना ही भाजी भरपूर प्रमाणात उपलब्ध आहे. तर याचा पुरेपूर फायदा करून घ्यायचा. आठवड्यातून तुम्ही 2-3 वेळा ही भाजी खाल्ली ना, तरी फार फायदेशीर आहे. तर पहा, आपण मस्त अशी बारीक-बारीक अशी चिरून घेणार आहोत आणि ही भाजी ह्या भाजीमध्ये आपण काही जास्त असे जिन्नस वापरलेले नाही आहेत. जे आपल्या घरात अवेलेबल आहेत. अगदी साध्या सोप्या पद्धतीने ही भाजी बनवलेली आहे. तर एक लोखंडाची कढई घेतली, त्याच्यात तेल गरम केलं आपण आणि आता ह्याला आपण जी मिरचीची पेस्ट बनवून घेतलेली ती टाकलेली आहे मी. तुम्ही मिरचीचे तुकडे टाकले तरीही चालेल आणि हा भरपूर सारा लसूण आहे ना, तो मी असा ठेचून घेतलेला आहे मस्त. हा लसूण ठेचून जेव्हा टाकतो ना, त्या भाजीला खूप छान अशी चव येते. आणि हे छान असे कांद्याचे पात होते माझ्याकडे कवळी, त्याचे कांदे घेतलेले. म्हणजे एकच कांदा घेतला मी आणि असा असा ओबड-धोबड जाडसरच असा कापला आणि तोही या तेलामध्ये छान असा परतवून घेतलेला आहे. आणि या भाजीमध्ये ना मी मीठ नाही, हळद नाही वापरलेली आहे. मीठ तर वापरणारच, नाहीतर चव कशी येणार? मस्त अशी परतून घेतलेली आहे पहा आपण. आता ह्याच्यामध्ये जी आपण बारीक-बारीक चिरलेली भाजी होती ना, ती टाकून घेणार आहोत आणि छान अशी परतवायची आहे. ही जास्त शिजवायची नाही. ह्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात पाणी असल्यामुळे फार पौष्टिक भाजी आहे आणि ही थंडीमध्ये ना भरपूर म्हणजे असे ऊब देते आपल्या शरीराला. ह्याच्यामध्ये ना उष्ण गुणधर्म असल्याने म्हणजे थंडीमध्येच बघा ही भाजी मिळते. कारण ह्याच्यामध्ये ही भाजी खाल्ल्याने आपल्या शरीराला ऊब मिळते आणि म्हणजे व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंटमुळे सर्दी आणि खोकल्यासारख्या संसर्गापासून पण आपला बचाव होतो आणि ह्याच्यामध्ये ना कॅल्शियम आणि मॅग्नेशियममुळे आपले हाडे आहेत ना, ते पण बळकट होतात. तर पहा, आपण जी उरलेली भाजी होती ना, ती पण छान ह्याच्यामध्येच टाकून आता छान अशी परतवून घेणार आहे. तर ज्यांना सांधेदुखीचा त्रास आहे किंवा सारखी सर्दी वगैरे होते ना, त्यांनी ही भाजी आठवड्यातून 3 ते 4 वेळा खाल्ली ना, तर खूप फायदे होतात आणि आपली जी पचनक्रिया सुधारण्यास पण मदत करते ही भाजी. तर आवर्जून ही भाजी नक्की खा तुम्ही आणि आता थंडीमध्ये तर ही मिळते, तर त्याचा पुरेपूर फायदा करून घ्या. तर पहा, आपण मस्त अशी ही परतवून घेतलेली आहे. अशी छान असं वाफ पण येत आहे बघा आणि आता चवीनुसार मीठ टाकणार आहोत आपण. ह्याच्यामध्ये जास्त जिन्नस काहीच वापरले नाही बघा मी. एकदम साध्या पद्धतीने तुम्ही तव्यावर पण भाजी बनवू शकता, लोखंडी तव्यावर. म्हणजे ह्याचे जे गुणधर्म आहेत आणखीन वाढतील. तर बघा, मस्त मीठ टाकून आपण छान अशी आता परतून घेणार आहे आणि ह्याचं पाणी आपण असं सगळं हे आटवून घेतलेलं आहे पहा. आता ह्याच्यामध्ये मी माझ्याकडे ओलं खोबरं होतं किसलेलं, तेच मी टाकणार आहे. हे ऑप्शनल आहे. तुम्हाला जर नाही वापरायचं तर तुम्ही स्किप करू शकता. तर आता म्हणजे खोबरं टाकून जरा छान अशी भाजी लागते, त्याच्यामुळे मी खोबरं वापरलेलं आहे. आणि आता मस्तपैकी खोबरं टाकलेलं आहे ना, आपण मस्त असं छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर पहा आणि तुम्ही माझी सगळी व्हिडिओ एकदम आवर्जून पाहताय, हे बघून मला फार आनंद होतो. आणि बघा, आता हे दाण्याचं कूट आहे ना, असे जाडसरच मी कुटलेलं होतं, तर तेही मी 2 चमचे टाकून घेतलं. म्हणजे थोडासा क्रंचीनेस येईल, म्हणजे जेव्हा आपण भाजी खातो ना भाकरीबरोबर, चपातीबरोबर, तेव्हा छान लागते ही थोडंसं दाण्याचं कूट चवीला. तर आता ही बघा, आपली भाजी मस्त अशी तयार झालेली आहे. अशी भरपूर आयुर्वेदामध्ये गुणधर्म असलेली ही भाजी आणि थंडीमध्ये तर तुम्ही आवर्जून ही भाजी नक्की खा. आणि तुम्हालाही माझी रेसिपी कशी वाटली नक्की सांगा. व्हिडिओवर जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही भाजी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंटद्वारे कळवा. तर आता आपण पुन्हा नव्या रेसिपीमुळे भेटूया. सगळ्यांना बाय बाय.